हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. हा काय तुम्ही म्हणाल पसारा घालून ठेवला आहे, हा दुधी भोपळा आहे बघा. आज मी काहीतरी करते, दाखवते तुम्हाला. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. हा दुधी घेतला आहे बघा. असा आकार असलेला दुधी घ्यायचा, साधा सरळ लांब दुधी नाही घ्यायचा. असा राऊंड, अर्धा राऊंड असेल असा दुधी घ्यायचा. हे बघा असा. तरी पण हा मला इतका चांगला नाही मिळाला आहे, पण ठीक आहे. मी आज काय बनवते सांगते तुम्हाला. ही चेरी घेतली आहेत बघा. काय काय साहित्य घेतले, टेप घेतला आहे तो. ह्या राख्या आहेत. ह्या राख्यांचा उपयोग मी पुढं करते, दाखवते. नेलपेंट घेतले आणि हे आपल्या खराट्याच्या झाडूच्या काट्या असतात ना, त्या अशा छान छिलून घेतल्यात सुरीने. मी आज करते होडी दुधी भोपळ्याची. ह्या टाचण्या आहेत, नेहमी करते मी. आमच्याकडे सगळ्यांना माहिती झालेले मी करून देते म्हणून मला सामान आणून देतात, मी करून देते. कोणाचं बेबी शॉवर असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर असंच आपलं शोपीस म्हणून हा दुधी आणून दुधी भोपळ्याची होडी करून देते मी. तर ती कशी करते ती दाखवते बघा. मी काय चार्जेस वगैरे घेत नाही बरं का, फक्त सामान आणून दिलं की मी करून देते. तर हे बघा, हा असा दुधी अशा आकाराने कापून घ्यायचा. वरचा थोडासा भाग कापायचा, पूर्ण नाही कापायचा, जास्तीचा भाग खाली ठेवायचा. आता हे चमच्याने पूर्ण बी काढून घेते बघा. सगळं बी काढून कोरून घ्यायचा तो दुधी. हे बघा असा कोरून घेतला. काहीतरी आपलं टाईमपास म्हणून मी करत असते काहीतरी. हे बघा असं हे बी सगळं काढून घेतलं, त्या दुधीचं कोरून घेतला. आता हा थोडासा कलंडतोय ना, तर त्यासाठी बघा थोडंसं खालून अजून कापून घेते, म्हणजे मग तो व्यवस्थित बसेल असा. हे बघा असा आकार चांगला मिळाला ना दुधीचा तर खूप छान होते होडी. पण जरा हा दुधी इतका चांगला नाही मिळाला आहे, हरकत नाही. हे बघा हा भाग कापून घेतला आहे ना, हा पण उपयोगात आणणार आहे मी. त्याचं काय करणार आहे ते दाखवते. हे बघा, हे दोन बाजूचे 2 तुकडे कापून घ्यायचे. आता ह्याचं काय करते मी बघा, याला असा आकार देते. हे बघा असं थोडंसं हलक्या हाताने त्याचं बी काढून घ्यायचं थोडंसं, म्हणजे वजन कमी होतं त्याचं. हे असं काढलं. हे बघा हे 2 तुकडे असे करून घेते मी व्यवस्थित. हे बघा हे असे 2 करून घेतले. आता ही जी चेरी आहे ना, आपण जी पानात खातो ती चेरी लावणार आहे त्याला टाचण्यांमध्ये. आणि ह्या काठ्या आहेत त्याला पण नेलपेंट लावून घेणार आहे. जर वेळ असला तर मी रंग लावून घेते, पण आज मी अचानक करायला घेतलं म्हणून नेलपेंट लावते जरा. हे बघा हे असे शीड म्हणतात ना आपण, होडीचं शीड म्हणतो ते असं तयार करायचं. ह्या 2 काठ्या इकडं रोवून घ्यायच्या 2 बाजूला. हे बघा ह्या थोड्याशा काढून कमी करून घेते. ह्या अशा काठ्या 2 रवून घेतल्या. याचा हा देठ आहे तो पण कापून टाकणार आहे नंतर मी. हे बघा ह्या अशा 2 काठ्या असं जोडून त्याचं ते शीड बनवायचं. शीड म्हणतो ना आपण होडीचं ते. तिथे रबर लावायचं किंवा मग टेपने चिकटवून टाकायचं, सेलो टेपनी, किंवा मग दोऱ्याने साध्या बांधलं तरी चालतं. मी तात्पुरतं दोऱ्याने बांधून घेते. हे बघा इथे असं बांधून घेते, म्हणजे त्या 2 काठ्या आहेत त्या अशा जुळल्या पाहिजेत आणि मग बरोबर होडीचा आकार येतो लगेचच. खूप वर्षापूर्वी मी असं हे बघितलं होतं एका ठिकाणी लग्नातल्या रुखवतामध्ये. तेव्हापासून मी असंख्य शेकडो अशा होड्या बनवल्या. मला पण आवडतं करायला आणि माहिती पडले तर कोणी पण देतं सामान आणून मला, मी करून देते. तर हे बघा आता हे चेरी कुठं लावते ते बघा मी आणि काय करते ते. ह्या चेरीमध्ये मोठी टाचणी लावून घ्यायची. हे बघा अशी. दुसरी लावते, ही जरा फाटली. चेरी कधी कधी तुटतात ना, म्हणून मग जरा एक्स्ट्राच्या 2-4 आणून ठेवायच्या. हे बघा हे असं. आता याचा काय आकार आला आहे तुम्हीच बघा. हे बघा हे असं ह्या होडीमध्ये माणसं बसलेली दाखवायचीत आपल्याला, नाखवा 2 जण. हे बघा असे. तर मी हे टाचण्या लावून बसवून घेते. हे बघा हे असे होडीमध्ये माणसं बसलेली आहेत असं दाखवायचं आपण. हा एक लहान आकार आहे, एक मोठा आकार आहे. तो ज्या बाजूने लहान बाजू आहे भोपळ्याची तिथं ते लावायचं. बरोबर व्यवस्थित बसेल असं थोडंसं कापून टाचणीनं बसवून द्यायचं. हे
हे बघा टाचण्या हे अशी घुसवून द्यायची टाचणी तिथे, म्हणजे ते हलत नाही. दोन्ही बाजूनी लावून द्यायच्या टाचण्या. हा छोटा भाग आहे तो पण इकडे लावून द्यायचा दुसरं. हे बघा दिसतंय की नाही माणसं बसल्यासारखं होडीमध्ये. हे बघा हे असं दोन्ही बाजूने 2-2 टाचण्या लावून हे बसवून घेतलं. याला अजून लेस वगैरे असली तर खूप छान होतं. बघते मी आता कसं कसं होतंय ते. आता हे बघा ह्या ज्या राख्या आहेत ना, मी राहिलेल्या राख्या जुन्या आपल्या, तर त्या राख्या अशा त्यांच्या गळ्यात दागिने दाखवायचे. तर हे असं दागिने घातल्यासारखं दिसतं छान. हे बघा असं. त्या राख्या मी अशाच उपयोगाला आणते कधीतरी राहिलेल्या आपल्या. ते बघा हे दोघांच्या गळ्यात असं घालते व्यवस्थित त्यांच्या मापाचं गाठी करून. हे बघा दिसते की नाही दागिने घातल्यासारखं असं. हे झाले 2 नाखवा बसलेले. हे शीड झालं. आता अजून राहिलेला भाग आहे ना, त्याचे परत 2 तुकडे करते. दुसरं काय वापरायची गरजच नाही पडत, तेवढ्या दुधीचंच होतं सगळं. आता हे बघा ह्याचे 2 भाग करते. जे वल्लं असतं ना कोळ्यांचं, होडीमध्ये बसल्यावर ते वल्लवतात ते पाणी, ते वल्लं दाखवायचं आहे आपल्याला. त्याचे हे 2 भाग करून घेते. याआधी पण मी अशी होडी दाखवलेली माझ्या चॅनेलवर, तुम्ही बघू शकता. नेहमी करते मी, तर म्हटलं चला आज पण बनवते तर तुम्हाला दाखवावे. कोणी बघितली नसेल मागच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता बघा नक्कीच. हे बघा हे असे 2 वल्हे केले मी. सुरीने कापून त्या वल्ह्याचा आकार दिला त्याला पण थोडंसं नेलपेंट लावून घेते. वेळ असेल तर रंग लावून ठेवल्या काड्या की मग बरं पडतं, पण आज मी आता नेलपेंटच लावून घेणार आहे. हे बघा हे असं झालं. हे वल्हे झाले. पण आता याची लेस, अजून लेस थोडीशी मिळते का बघते मी, ज्यांना द्यायचं आहे त्यांच्या घरी जाऊन. आता हा तिरंगी झेंडा आहे बघा, हा झेंडा वर लावून देणार आहे. दुसरी छोटीशी काठी लावून त्याला हा झेंडा लावून टाकला. असं छान दिसतं असं. हे बघा हे अशी केली आहे. हलत नाही ते, व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या. हा झेंडा पण बांधून आणि सेलोटेपने चिकटवून घेतला आहे मी. हे बघा असं झालं. आता मी त्यांच्या घरी आले, ज्यांना द्यायचं आहे ते, तर तिथं त्यांच्याकडे मला ही बघा ही लेस आहे. याला काय म्हणतात माहिती नाही मला, आपण गणपतीत वगैरे वापरतो ती. आणि ही एक लेस आहे. तर आता ही आता परत लावून घेते म्हटलं मी. हे बघा ही अशी लावून घेतली छान लेस. चांगलं दिसतंय आता पहिल्यापेक्षा. हे बघा मस्त ही एक मोत्याची माळ अशी लावून दिली. हे बघा आणि ही लेस आहे, ही आता पूर्ण चौफेर होडीला लावून घेते. हे बघा झाली तयार. कशी वाटली माझी आयडिया दुधी भोपळ्याच्या होडीची कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील, व्हिडिओ बघता येतील. हे बघा हा झेंडा उलटा दिसतोय तर सरळ फिरवून घेते. हे बघा अगदी थोड्याशा साहित्यामध्ये छान असा एक शोपीस तयार होतो.